बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, आयोजित करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा होतोय। हा दौरा राजकीय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, हा दौरा राजकीय नसल्याचं समजतंय, नेमकं मग दौऱ्यामागचं कारण काय? बिलकुल, कारण देवेंद्र फडणवीस येणार आहेत याची माहिती जी आहे इथल्या सरकारी यंत्रणांना दिली गेली नाही। त्यामुळे जो प्रोटोकॉल असतो मुख्यमंत्री असल्यामुळे तो प्रोटोकॉल सुद्धा दिला गेलेला नाहीये आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा खासगी दौरा असल्याची माहिती मिळते। परंतु या दौऱ्यामध्ये त्यांच्या अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी आहेत, विशेष करून ज्येष्ठ नेत्यांसोबत त्या भेटीगाठी असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये नेमकं कोणते मुद्दे समोर येत आहेत ते बघावं लागणार आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की जो हल्ला झालेला आहे पहलगामवर, त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक राज्याला अलर्ट सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबई हे आर्थिक क्षेत्र आहे, आर्थिक राजधानी आहे आणि महत्वाचं क्षेत्र आहे। त्याच्यामुळे मुंबईची सुरक्षा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा सुद्धा ही महत्वाची आहे आणि त्याचसोबत जे प्रलंबित काही महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत राज्यामध्ये, आपल्याला माहिती आहे काश्मीर वैष्णव यांनी थोड्या दिवसापूर्वी सांगितलं होतं की बुलेट ट्रेन जे आहे ते अतिशय वेगामध्ये होत आहेत आणि त्याचबरोबर इतर महत्वाचे जे प्रोजेक्ट प्रलंबित आहेत त्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये सुद्धा ही बैठक असल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।